अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सर्वप्रथम सर्वांना शुभ गुरुवार. आज गुरुवार आहे आणि आपली श्री गुरुदेव दत्त मंदिरातील तिसरी आरती आहे, म्हणजेच आजचा तिसरा गुरुवार आहे. तर भक्त हो, जे कोणी नवीन असतील त्यांनी अगदी ही माहिती आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये आपण संकल्पयुक्त 11 दत्त मंदिरातील आरती करत आहोत आणि हे जागृत देवस्थान आहे. तुमच्या मनामधील जी कोणती इच्छा असेल ती इच्छा तुम्ही इथे दत्त महाराजांचरणी बोला आणि बघा महाराज तुम्हाला किती लवकर प्रचिती देतील. आणि खूप सगळ्या ताईंना खूप छान छान अनुभव येत आहे. तुम्हा सर्वांच्या कमेंट वाचून मला सुद्धा खरंच खूप आनंद होतो. आणि आज मंदिरामध्ये गेल्यानंतर महाराजांना आज एक नवीन पुन्हा संकल्प केला, कारण दत्त जयंतीपासून तुम्ही सर्वजण या परिवाराचा भाग झालेला आहात आणि महाराजांच्या आज्ञेनुसार इथे मी तुम्हाला माहिती शेअर करते आणि तुम्ही सुद्धा महाराजांच्या आज्ञेनुसारच ही माहिती पाहता. जो भाग्यवान आहे त्यालाच महाराज ही माहिती पाहण्याची किंवा सेवा करण्याची संधी देतात. तर भक्त हो, माझा स्वतःचा विश्वास होता आणि तुमचासुद्धा आहे, कारण तुम्हाला सुद्धा सुंदर अनुभव येत आहेत. खूप ताईंना खूप वर्षानंतर काही उपाय केले की लगेच प्रेग्नेन्सी राहिलेली आहे. तर आजसुद्धा आपण असेच जे कोणी खूप दुःखी आहेत, पीडित आहेत, तुमची कोणतीही समस्या असो, अगदी तुम्हाला नोकरी नाही आहे, लग्न जमत नाही आहे किंवा मग तुम्हाला मूलबाळ नाही आहे, मुलगा पाहिजे, जी काही अडचण असेल ती तुम्हाला आज इथे माझ्या गुरुदत्त माऊलींना मनापासून सांगायची आहे. आणि 25 फेब्रुवारीला रविवारी आहे गुरुप्रतिपदा. तर या दिवशी आपल्याला खूप सुंदर घरच्या घरी गुरुप्रतिपदा कशा पद्धतीने साजरी करायची, तर सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पहा. प्रत्यक्ष व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त आणि माझी स्वामी आई असे लिहा. तर भक्त हो, आपण दर गुरुवारी एक प्रश्न विचारतो आणि जो भाग्यवान भक्त प्रथम क्रमांकावरती उत्तर देईल, प्रथम व्हिडिओ पाहील आणि व्हिडिओला लाईक करेल, अशा भक्ताची आपण निवड करणार आहोत. तर गुरुवार आरती दुसरी. मागच्या गुरुवारी आपण कुठलाही प्रश्न विचारला नाही, तर महाराजांनी बुद्धी दिली म्हणून मी विचारला नाही. आणि मग एक लक्षात आलं की कोणाचं लक्ष जातं आहे की आपण प्रश्न विचारतो की नाही. तर फक्त एक कमेंट होती की ताई तुम्ही आजच्या व्हिडिओला प्रश्न विचारला नाही. तर मी तिथे ताईंना रिप्लाय काहीच दिला नाही. तर यासाठी की तुम्ही किती लक्ष देऊन व्हिडिओ पाहताय किंवा मग तुमच्या लक्षात आहे की नाही हे पाहण्यासाठी. तर खूप छान वाटलं त्या ताईंची कमेंट वाचून. आता तुम्ही सर्वजण नेहमी कमेंट करतात, पण आजच्या प्रश्नाचं सुद्धा योग्य उत्तर द्यायचं आहे. तर सर्वात आधी आपण पूजा मांडणी पाहू. अगदी सर्वांना करता येईल एवढी सोपी पद्धत आहे. सर्वप्रथम एक ताम्हण घेतलेला आहे आणि नृसिंह सरस्वती महाराजांचं स्थान म्हणून सुपारी घेतलेली आहे. तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही फोटो घेऊ शकता, पण अभिषेक करण्यासाठी सुपारीच लागेल. मूर्ती असेल तर मग मूर्तीलाच अभिषेक करून घ्या. तर सर्वात आधी 3 पळ्या पाणी घालून सुपारी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पुन्हा मग त्याच ताम्हणामध्ये सुपारी ठेवायची आहे आणि गाईचं किंवा मग जे कुठलं म्हशीचं दूध असेल ते दूध घ्या आणि दुधाने 11 वेळा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे म्हणून अभिषेक करून घेतला. पुन्हा सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आणि देवघरामध्येच एका साईडला आपल्याला मांडणी करायची आहे, कारण धावपळीच्या या युगामध्ये आपल्याला फारसा वेळ नसतो आणि म्हणूनच माझ्या सर्व ताईंची समस्या लक्षात घेऊन मी ही माहिती शेअर करते. तर आसनावरती छोटंसं चौरंग ठेवलेलं आहे, त्यावरती फुलांच्या पाकळ्या टाकून घेतल्यात आणि महाराजांना स्थानबद्ध करण्यासाठी आपल्याला थोड्याशा अक्षतासुद्धा ठेवायच्या आहेत, म्हणजेच महाराजांचं जिवंत स्वरूप इथे स्थानबद्ध होईल. आता जी सुपारी घेतलेली आहे त्या सुपारीला थोडासा केशरी अष्टगंध लावून घेतलेला आहे. तुम्ही अष्टगंध नसेल तर हळद लावून घेतली तरी चालेल. आणि सुपारी आपण स्थानबद्ध केलेली आहे, म्हणजेच महाराजांना स्थान दिलेलं आहे. त्यावरती सर्वात आधी 3 वेळा अष्टगंध वाहून घ्यायचा आहे. पुन्हा 3 वेळा हळद वाहून घ्यायची आहे. तर इथे मी तुम्हाला जे काही सांगते त्याचनुसार तुम्ही करा. आणि
पुन्हा 3 आपल्याला अक्षदा पिवळ्या करायच्या आहेत. या पिवळ्या केलेल्या अक्षदा उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि तुम्हाला डावा हात खाली उजव्या हाताच्या खाली लावायचा आहे. दोन्ही हातांनी देवाला विनवणी करायची आहे, प्रार्थना आणि तुमची इच्छा सांगायची आहे. त्या 3 अक्षदासुद्धा तुम्हाला सुपारीवरती पुन्हा अर्पण करायच्या आहेत. म्हणजेच महाराजांचरणी तुमची जी काही समस्या, जी काही अडचण आहे, जी काही इच्छा आहे ती महाराजांच्या चरणी तुम्ही लीन केलेली आहे किंवा महाराजांना अर्पण केलेली आहे. म्हणजे आता महाराज ती पूर्ण करतील. एक फूल ठेवायचं आणि 3 अगरबत्ती लावायची आहे. इथे मी 2 घेतलेली आहे, पण गुरुप्रतिपदा ज्या दिवशी आपण साजरी करणार आहोत त्या दिवशी आपल्याला 3च अगरबत्तीचा वापर करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल आम्हाला जो काही याचा धुवा वगैरे निघतो, याने त्रास होतो, तर थोडा वेळ ओवाळून तुम्ही मग बाहेर जरी नंतर ठेवली किंवा साईडला लांब ठेवली तरी चालेल. आणि अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला या दिवशी 3 फुलांचा उपाय देखील करायचा आहे. ज्या ताईंना औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालणे शक्य नाही त्यांनी हा आवर्जून उपाय करावा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी ती सुद्धा सेवा करावी. आणि ही सुद्धा सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे. 3 तुम्हाला पिवळी गोंड्याचीच फुले म्हणजे झेंडूची फुले हातामध्ये घ्यायची आहेत आणि 3 फुलांवरती तुमच्या 3 इच्छा तुम्ही सांगू शकता. मग कुठलीही एक इच्छा पटकन पूर्ण होईल आणि बाकीच्या इच्छासुद्धा हळूहळू पूर्ण होतील. 3 इच्छा सांगायच्या, देवाला पूर्ण विनवणी करायची आणि मग हे 3ही फुलं तुम्हाला इथे नृसिंह सरस्वती महाराजांना श्री गुरुदत्त महाराजांचे अवतार आहेत हे. तर नृसिंह सरस्वती महाराज हे गुरुदत्त महाराजांचे दुसरे अवतार आहेत आणि मी आधीसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. याबद्दल मी फारसं डिटेल नाही सांगत, कारण काय होतं व्हिडिओ खूप मोठा होतो. फक्त महत्त्वाची पूजा मांडणी शेअर केलेली आहे. तर गुरुप्रतिपदा म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराजांचा हा शैल्यगमनाचा दिवस आहे. त्यांनी जरी शैल्यगमन केले असेल तरीसुद्धा गुप्त रूपाने त्यांचं कार्य आजही चालूच आहे आणि ते अखंड चालूच राहणार आहे. तर आपल्याला महाराजांसाठी खास या दिवशी नैवेद्यसुद्धा करायचा आहे. तुम्ही साधी भाजी चपाती जे कुठले पदार्थ कराल त्यामध्ये तुम्हाला आवर्जून घेवड्याची भाजी करायची आहे. आता नैवेद्याचं ताट वाढताना सर्व पदार्थ वाढा, मधोमध तुम्ही घेवड्याची थोडीशी भाजी वाढा, एक फळ ठेवा आणि पानाचा विडासुद्धा तुम्हाला ज्याला तांबूल म्हणतो तो सुद्धा या दिवशी आवर्जून महाराजांसाठी ठेवायचा आहे. आणि दक्षिणा म्हणून 1 रुपया 5 किंवा 11 रुपये तुम्हाला ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला माहीत आहे नैवेद्य कसा दाखवायचा. मी स्वामी महाराजांचे खूप सगळे माहितीचे व्हिडिओ शेअर केले आहेत, त्यामध्ये माहिती दिलेली आहे. त्यानुसार नैवेद्य दाखवून घ्या. त्यानंतर तुम्हाला 3 फुलवाती एकत्रित घ्यायच्या आहेत आणि 3 फुलवाती प्रज्वलित करून आरती करून घ्यायची आहे. आणि आरती करत असताना अगदी मनोभावे आरती करा. आता कोणत्या आरत्या कराव्या हा प्रश्न पडला असेल तर लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये. त्यानुसार स्वामी महाराजांची, गुरुदत्त महाराजांची आणि नृसिंह सरस्वती महाराजांची आरती करा. आरती झाल्यानंतर तुम्हाला आरती तुमच्या घरामध्ये पूर्ण सर्वत्र फिरवून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, जी निगेटिव्हिटी आहे ती बाहेर निघून जाईल आणि या दिवशी घरामध्ये अगदी आनंदमय वातावरण राहील. आता आरती झाल्यानंतर 11 माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा तुम्हाला जप करायचा आहे. त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. आवर्जून करा. आणि श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त या नामाचा सुद्धा तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे. 2ही मंत्र गुरुदत्त महाराजांचे आहेत पण प्रभावी आहेत. या दिवशी आवर्जून तुम्ही दिवसभरात कधीही करा. आरतीनंतर नाही शक्य, संध्याकाळी झोपण्याआधी केलं तरी चालेल. आता त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पूजा मांडणी तुमच्या लक्षामध्ये आली. 3 फुलांचा उपाय कसा करायचा हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. तर आत्ता जो उपाय सांगणार आहे हा सुद्धा प्रभावी आहे. आपण गुरुचरित्र पारायण नेहमीच करतो. काही जणांची करण्याची इच्छा असते पण होत नाही. बघा, जी कुठली अडचण असेल ती तुमची अडचण पूर्ण नष्ट होणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, गुरुचरित्र जो ग्रंथ आहे या ग्रंथामधील 51 आणि 52 हे जे 2 अध्याय आहेत हे अध्याय तुम्हाला या दिवशी तुमच्या घरामध्ये पठण करायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल या दिवशी काही नियम आहेत का, तर या दिवशी नियम हेच की आपल्याला मांसाहार या दिवशी करायचा नाही आहे. त्याचबरोबर इतरांना वाईट बोलायचं नाही. आपल्या घरामध्ये आनंदी आणि एकदम चांगलं वातावरण ठेवायचं आहे. आणि आता आपण गुरुचरित्र पारायण करण्याआधी 4 श्वान आणि 1 गाईला घास खाऊ घालतो. तर याची इथे काही गरज नाही. फक्त आपल्याला नृसिंह सरस्वती महाराजांचा शैल्यगमनाचा दिवस आहे त्यामुळे
51 आणि 52 अध्याय न चुकता तुम्हाला पठण करायचे आहेत. तुमच्या घरातील मुलांनासुद्धा तुम्ही ऐकण्यास बसवा, मिस्टरांना बसवा. हे 2 अध्याय पठण केल्यामुळे पूर्ण गुरुचरित्राचं फळ या दिवशी तुम्हाला मिळणार आहे. आजवर जे काही गुरुचरित्र पारायण केलेले आहेत ते सुद्धा तुमचे उजवून निघतील आणि यापुढे जी काही गुरुचरित्र पारायणाची सेवा करायची आहे त्याचं पूर्ण फळसुद्धा तुम्हाला याच अध्यायामुळे, या सेवेमुळे नक्की मिळणार आहे. तर भक्त हो, तुम्हाला या दिवशी जे उपाय करायचे आहेत सविस्तर व्हिडिओमध्ये सांगितले आहेत, त्यामुळे पूर्ण श्रद्धेने प्रत्येक उपाय करण्याचा प्रयत्न करा. भक्त हो, कालच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं होतं की जे दत्त महाराजांचे 5 गुरुवार व्रत आहे, एका ताईंची कमेंट आली की त्या प्रेग्नेंट आहेत. रात्रीसुद्धा एका ताईंची कमेंट आली की त्यांना 3 गुरुवार झाले की लगेच प्रेग्नेन्सी राहिलेली आहे. आणि मला खरंच खूप आनंद झाला की ज्या काही सेवा स्वामींच्या आज्ञेनुसार शेअर करते तुम्हालासुद्धा खूप लवकर अनुभव येतात. आणि मी खात्री देते अगदी प्रत्येकाला अनुभव येईल, पण पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवून सेवा करा. बघा, सेवेचं फळ हे तुम्हाला नक्की मिळेल. आता एखाद्या ताईला खूप सेवा करून जर मुलगी झाली तर तुम्ही असं समजू नका की महाराजांची सेवा केली असं काय झालं. तर काय होतं, पितृदोष असतो, यामुळे सुद्धा आपल्याला बऱ्याचदा अशा गोष्टींचा सामोरे जावं लागतं. तर पितृदोषासाठी सुद्धा आपण नेहमी उपाय सांगतो ना, ते सुद्धा तुम्हाला करायला पाहिजेत. तर भक्त हो, सर्वांनी 25 फेब्रुवारी रविवारी आवर्जून ही सेवा करा. ज्या ताईंना अडचण असेल, म्हणजेच मासिक धर्म वगैरे आला, मग सेवा नाही करता येणार, तर मग तुम्हाला खूप प्रश्न पडतो. तुमच्या घरामध्ये इतर कोणी असतील तर त्यांना या सेवा करायला लावा. तुमच्या मिस्टरांनी पूजा वगैरे केली तरीसुद्धा चालेल. किंवा मग 3 फुलांचा उपाय त्यांना एखाद्या दत्त मंदिरामध्ये किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन करण्यास सांगा. जसं शक्य होईल तशा तुम्ही सेवा करा. काही अडचणी असतील तर कमेंट्समध्ये सांगा. आता आजचा प्रश्न अगदी सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचा आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज हे श्री गुरुदत्त महाराजांचे कितवे अवतार आहेत? आणि आधी ज्या स्वामी भक्तांनी 1 नंबरला उत्तर दिलेलं आहे, तर त्या एकच ताई आहेत ज्यांनी प्रथम आणि पहिली कमेंट आणि लाईकसुद्धा केलेलं आहे. तर मी त्यांची नोंदसुद्धा केलेली आहे. तर आजचं जे भाग्यवान असतील त्यांचीसुद्धा नोंद लगेच होईल. तर भक्त हो, सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे या आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळतील. स्वामींची अखंड कृपादृष्टी राहील. आजची सेवा श्री गुरुदत्त स्वामींचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.